चर्चगेट रेल्वे परिसरात झाड कोसळलं. चर्चगेट रेल्वे परिसरात झाड कोसळलंय. यात 3 वाहनांचं नुकसान झालंय. मुंबईत चर्चगेट परिसरात पावसामुळे झाड कोसळलंय. मी चर्चगेट स्थानकाच्या जवळ असलेल्या सागर या शासकीय इमारतीत म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांची इमारत आहे ही इथे आहे आणि आपण बघू शकतो की बाजूला एक मोठं वडाचं झाड जे होतं जे सागर इमारतीच्या प्रांगणातच होतं ते इथे उन्मळून पडलंय आणि त्याला लागूनच एक नारळाचं झाड देखील होतं. ती दोन्ही झाडं जी आहेत ती उन्मळून पडलेत आणि मुख्य म्हणजे मुळापासून ही झाडं जी आहेत ती उन्मळून पडलेली आहेत. यामध्ये 2 गाड्यांचं नुकसान झालंय. मोठ्या प्रमाणात वाढलेलं एक नारळाचं झाड देखील होतं. हे दोन्ही झाडं जी आहेत ती मुळापासून उन्मळून पडलेली पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा हे वृक्ष प्राधिकरण जे विभाग आहे महापालिकेचं त्याचबरोबर रस्ते विभाग जो आहे तो नेमकं काय करतोय हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. या व्यतिरिक्त सिमेंट किंवा प्लेवर ब्लॉकच्या मुळे या झाडांना श्वास घ्यायला जागा मिळत नाहीये आणि त्यामुळे ती उन्मळून पडतायत अशा पद्धतीचं जे वाद आहे तो पर्यावरण वाद्यांकडनं सातत्याने उपस्थित होत असतो आणि तोच वाद आता पुन्हा एकदा समोर आलेला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.